आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळचे वाजलेले आहेत 6:45 आणि सगळं सकाळी माझं अंघोळ, देवपूजा, तुळशीला दिवाबत्ती असं सगळं झालेलं आहे. तर बघितलं मी इकडे तुळशीची पानं जी आहेत ना खारुताईने खाल्लेली आहेत आणि दुसऱ्या साईडला अशी बारीक पानं बघा उगवलेली आहेत. आणि देवपूजा पण तुम्हाला दाखवते. देवांना जेव्हा आपण पूजा करून फुलं घालतो तर प्रसन्न वाटतं अगदी. तर सगळं आवरून मी आता इकडे स्वयंपाकाची तयारी करत आहे, कारण मोरे साहेबांना बाहेर जायचं आहे मित्राबरोबर. त्याच्यामुळं मग त्यांना औषधं आहेत, तर जेवून मग ते औषधं खाऊनच जातील. तर स्वयंपाक पहिला आवरून घेऊया. आणि काही माझे पार्सल आलेले आहेत, तर मला स्वयंपाक आवरून जेवायला वाढून मला पार्सलसुद्धा ओपन करायचे आहेत. तर बाकी सगळा स्वयंपाक माझा होत आला आहे. आता मोरे साहेबांना मला 2 भाकरीसुद्धा टाकायच्या आहेत, कारण मोरे साहेबांना डायबिटीस असल्यामुळे आम्ही त्यांना भाकरी बनवतो. तर आजचा मेनू अशा पद्धतीने बघा वाढलेला आहे. हे ताट आहे. तर जेवण वगैरे झालेलं आहे, भांडीसुद्धा घासून झालेली आहेत. तर आता जे माझं पार्सल आलेलं आहे तर ते आपण बघूया. मी मागवला होता जीन्सवरती कुर्ता, तर तो माझा कुर्ता आलेला आहे. क्वालिटी बघूया आपण त्याची कशी आहे. पार्सल माझं ॲक्च्युली सकाळीच आलं आहे, पण स्वयंपाक, भांडी, कपडे हे सगळं करता पार्सल ओपन करायला उशीर झाला. तर हा व्हाईट कलरचा कुर्ता बघा अतिशय सुंदर आहे. याचा कपडासुद्धा खूप सुंदर आहे. आणि मोरे साहेबसुद्धा आपल्या मित्राबरोबर बाहेर गेलेले आहेत. तर कोल्हापूरला नेण्यासाठी मी त्यांना सांगितलेलं आहे ग्लास घेऊन या. तर बघू ग्लासेस आणतात का. तर कुर्ता पहिला सांगा तुम्हाला कसा वाटला. आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि मोरे साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आम्हाला मठात जायचं आहे म्हणून मोरे साहेब जरा लवकरच आले. तर मी इकडे कॉलवर बोलत होते तोपर्यंत मोरे साहेब आले आणि आंब्याची पेटी आणि ग्लाससुद्धा घेऊन आलेले आहेत. तर पहिला ग्लास उघडून बघते कसे आहेत, कारण कोल्हापूरला पाणी देण्यासाठी तर ग्लास आहेत, पण ज्यूस वगैरे देण्यासाठी माझ्याकडे ग्लास नव्हते. तर ग्लाससुद्धा मोरे साहेबांनी अतिशय सुंदर आणलेले आहेत. आणि बरोबर आंब्याची पेटीसुद्धा आणलेली आहे. सीझनचा पहिला आंबा आज आम्ही खाणार आहोत. कच्च्या कैऱ्या तर खूप खाल्ल्या म्हणजे पन्हं बनवलं, कैरीचं करम बनवली, अशा पद्धतीने आम्ही कच्च्या कैऱ्या खाल्ल्या. पण आज आम्ही सीझनचा पहिला आंबा खाणार आहोत. तर आंबे अगदीच महाग आहेत, जवळजवळ 1200-1300 रुपये डझन आहेत आंबे. तर 2 डझनची मोरे साहेबांनी पेटी आणलेली आहे. तर मग आता ग्लाससुद्धा ठेवून देऊया, कारण कोल्हापूरला न्यायच्यात म्हटल्यानंतर उघडून बघायची आता अजिबात गरज नाही आहे. आणि आम्हाला मठातसुद्धा जायचं आहे. तर आंबेसुद्धा मी जरा बघते काही चांगले असतील तर ते आंबे धुवायला घेते, म्हणजे पाण्यामध्ये घालून ठेवते. तर बघा मी इकडे आता परात घेतलेली आहे. काही आंबे जे खायचे आहेत ना तर ते मी पाण्यामध्ये बुडवून ठेवते म्हणजे. तर बघा अतिशय सुंदर असे आंबे आहेत. सीझनचा पहिला आंबा आमच्याकडे आलेला आहे. रोज पाहुणे मंडळी जे आहेत ते हाक मारायला येत असतात आणि फोन करून येत असतात, म्हणजे कारण कसं होतं हल्ली मी रोजच मठामध्ये जाते. रोज माझ्या आईचा भावाचा मला फोन यायचा, आता येतच नाही. आणि अतिशय बेकार माझा दिवस जातो, म्हणजे अजिबात करमत नाही आहे. आपली माणसं लांब झाल्यानंतर खरंच खूप कठीण परिस्थिती असते. आणि आंबे जे आहेत ते सगळे धुवायला काढते म्हणजे पाण्यामध्ये घालून ठेवते. कसं होतं दिवसभर आंबे असे तापलेले असतात ना उन्हामध्ये, विकायला जे बसलेले असतात त्यांच्याकडे. तर आता जरा काय करते, एका टोपामध्ये आंबे सगळे बुडवून ठेवते, म्हणजे चांगले धुतल्यानंतर खायला पृथ्वी पण खाईल ना.
आणि मग आता मठात जायचं आहे, तर मठातली जायची पण तयारी करते माझी. मठात गेल्यानंतर कसं मनस्थिती जरा बरी होते, म्हणजे मनाला समाधान मिळतं, डोक्यातले विचार निघून जातात. तर डझनभर आंबे बघा मी असे पाण्यात बुडवण्यासाठी काढलेले आहेत. आणि रोजच्या रोज कोण ना कोणतरी हाक मारायला येतच असतं. तर आत्ता बघा मी इकडे मठामध्ये आलेलो आहे, मुलुंडच्या मठामध्ये. अगदी छान आणि प्रशस्त वाटते बघा इकडे. आणि दरवाजामध्ये तुळस आणि उंबराचं झाड, बारीक बारीक बघा उंबरं लागलेली आहेत. आणि इकडे कन्सेप्ट आहे